पासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महायुती सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात सर्वत्र विरोध दर्शवत आंदोलन केले जात आहे। बीडमध्ये देखील महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चाची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर नगर रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे। सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे। सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधित लोकांना, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी हे विधेयक आणले आहे, अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या आंदोलक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। आघाडीच्या वतीनं जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं आता ताईंनी सांगितलं की सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे। भविष्यामध्ये जर आपल्या न्याय हक्कासाठी कुणी जर रस्त्यावर आला तर त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकून त्याची जामीन होणार नाही, असा तो कायदा आहे, कडक कायदा आहे। आणि मग अशा कायद्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे। आणि आज आम्ही धरणे आंदोलन, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि हे आंदोलन ह्याच्यासाठी केलं की हे कायदा लागू होऊ नये, कायदा रद्द झाला पाहिजे, या भूमिकेसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आक्रमक झालेलो। पुढचं पाऊल काय असेल जर नाही आंदोलन तुम्ही हे नाही केलं? हे निवेदन आता पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व जिल्ह्यामध्ये असे निवेदनं दिलेले आहेत, धरणे आंदोलनं केलेले आहेत। परंतु ह्याच्यावर जर सरकारने ऐकलं नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राज्य सरकारने लागू केलेला जनसुरक्षा कायदा जनतेच्या अधिकारांवर गदा आणणारा कायदा आहे। हा कायदा जनसुरक्षा कायदा नसून तो भाजप सुरक्षा कायदा आहे। यामुळे कायदा तात्काळ रद्द करा या मागणीसह महाविकास आघाडीचे राज्यभरातील विविध जिल्हा आक्रमक झालेली दिसून आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे यांच्यासह डावे पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या। विरोधात आज जी जनसुरक्षा विरोधी कृती समिती आहे तिला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सुद्धा आज रस्त्यावर उतरलेली आहे
आणि त्यांच्या सगळ्या कामाला आमचं समर्थन आहे आणि म्हणून एक विधेयक परत घ्यावा असं सरकारला आमची विनंती राहील आणि जर हे परत घेतलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. मात्र दरवेळेस जे वेगवेगळे कायदे आणले जात आहेत त्याला तुम्ही सातत्याने विरोध करत आहात. याच्यापेक्षा सरस आणि कडक कायदे सुद्धा सध्या अस्तित्वात आहे. हा कायदा वेगळ्या पद्धतीने आणायचा प्रयत्न या लोकांचा चाललाय. जे लोक या सरकारच्या विरोधात बोलतील यांना जेलात घालायचा धंदा या विधेयकामुळे यांना मोकळीक मिळणार आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ओबीसी उपसमितीची मंत्रालयात बैठक सुरू. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कोणत्या तरी कारणावरून विवाहित महिलेचा छळ, त्यानंतर तिचा मृत्यू ही मालिका सुरू असताना अशी एक घटना बीडच्या गेवराई तालुक्यात घडली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे सोनाली बाळू वनवे हिचा बंजुरा वस्ती येथील अनिकेत गर्जे यांच्यासोबत 2 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अवघ्या 1 महिन्यानंतर सासरच्या लोकांनी 5 लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. मागणी झाल्यानंतर सोनालीच्या माहेरच्या लोकांनी 5 लाख रुपये नेऊन दिले. त्यानंतर मात्र मला आता तू आवडत नाहीस, मला तुझ्यासोबत राहायचं नाही असं बोल लावत नवऱ्याने वादाला सुरुवात केली. नवऱ्यासह सासरच्या लोकांकडून सोनालीचा वारंवार त्रास देण्यात आला. या बाबतीची माहिती सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना दिली होती, परंतु त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या शेजारपाजारी असलेल्या एका विवाहित स्त्रीचा मृत्यू आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासू प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सकाळी एका कारमध्ये तरुणाचा गोळ्या झाडून स्वतःला संपवायची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेम संबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून मृत तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी करत
घटनास्थळी सापडलेल्या शस्त्राच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी होती। कार पूर्णपणे ब्लॉक असून आता एक व्यक्ती रक्ताच्या धारोळ्यात पडलेली दिसून आढळली। कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेले असल्याचेही निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सहायकर, पोलीस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मृताची ओळख पटली असून मृत व्यक्तीचे गोविंद जगन्नाथ बर्गे असून तो बीड जिल्ह्यातील मसला या गावाचा रहिवासी आहे। गोविंद बर्गे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रेम संबंध होते। मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता। वादाचा कडेलोट होऊन हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात असून या प्रकरणाचा अधिक तपासही एपीआय जगदाळे करीत आहेत। सध्या कोणालाही अटक झालेली नाही। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी माहिती देत म्हणाले की बोला। आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरे गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये, काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये एक इसम मयत स्थितीत आहे आढळून आला आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत। गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेलं आहे आणि बाजूला पिस्टल, अग्निशस्त्र वेपन पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशनला। त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला, परंतु गाडीचं लॉक झालेली होती, गाडी बंद होती, पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी नव्हती। गाडीमध्ये पाहणी केली बारकाईने तर गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्टल, अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं। मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे। त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली। सदर मयतीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं येणं जाणं होतं। त्यांची बहीण पूजा गायकवाड, त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे। तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता। नंतर गाडी लॉक असल्याने मयताच्या नातेवाईकांशी संपर्क केला। नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं। नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मयताचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत, सख्खे भाऊ आणि इतर, त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये इसम नामे गोविंद जगन्नाथ बर्गे, राहणार लुका मसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड, हा मृतावस्थेत असलेला मिळून आला। बाजूलाच पिस्टल, अग्निशस्त्र मिळून आलं। त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे। अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थारोळं साठलेलं आहे। बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही। सदर पूजा गायकवाड यांचे 1.5-2 वर्षापासून प्रेमसंबंध होते, पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती। मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. धुळे जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता नुकसान पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देखील भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यामध्ये 200 रुपयाला जाणारे टोमॅटोचे कॅरेट आता 350 ते 400 रुपयांवर पोहोचले असून कोथिंबीर 50 रुपये किलो जाऊन पोहोचली आहे. तर गोलके, दोडके 80 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती आडत दुकानदार रहीश माळी यांनी यावेळी दिली. भाजीपाल्याचा दर वाढ झाल्यानंतर व्यापारी हरीश माळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे की दिवसापासून पित्तरपाटा सुरू झाल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाजीपालाचा भाव हा वाढलेला आहे. तसेच पाऊस हा सतत पडत असल्यामुळे आवकही कमी झालेली, त्याचाही परिणाम या ठिकाणी मार्केटवर झालेला आहे. त्याच्यामुळे आवक कमी झाल्यामुळे भाव वाढलेले आणि तसेच पित्तरपाटाही सुरू झालेला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी टमाट्याचे कॅरेट 150-200 रुपये जात होतं, ते आता 350-400 रुपये विकलं जात आहे. कोथिंबीर 10 आणि 15 रुपये किलो सुरू होती, ती आता 50 रुपयापर्यंत गेलेली आहे. गिलकं, दोडकं हे तर आता डोळ्याला दिसेन असं झालेलं आहे. 70 ते 80 रुपये किलो दर याच ठिकाणी गिलक्याला आणि दोडक्याला मिळतो आहे. फुलावर 20-25 रुपये किलो 2-3 दिवसापूर्वी विकलं जात होतं, आता पित्तरपाटामुळे ते 55 आणि 60 रुपये किलो विकलं जातं आहे. भेंडी, वांगे सर्वच भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले आहे. आणि असंच पित्तरपाटा आता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भाजीपाल्याचे रेट अजून वाढण्याची दाट शक्यता आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात सविस्तर घडामोडींसह.